नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण बघतोय सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी। आत्ताची पहिली बातमी आहे ती म्हणजे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबद्दलची। आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे या अधिवेशनाचा आणि अर्थातच आजचा दिवस सुद्धा वादळी ठरण्याची चिन्ह दिसतात। आणि आजचं मुख्य कारण आहे शक्ती विधेयक। महिला आणि बालकांच्या विरोधात होणाऱ्या अपराधांच्या विरोधात राज्य सरकारने शक्ती विधेयक मांडले। आता हे विधेयक मंजूर करून घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, पण विरोधी पक्ष भाजपला मात्र हे विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठवून त्यावर अधिक चर्चा व्हावी असं वाटतंय। त्यासाठीचा प्रस्ताव विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील विधानसभेत मांडणार आहेत। कृषी कायदे संसदेत मंजूर करून घेताना पुरेशी चर्चा झाली नव्हती असा आक्षेप घेण्यात येतो आणि त्याचाच आधार आता राज्यात शक्ती विधेयक मंजूर होणार का, त्यासाठी घेतला जाणार का याची चर्चा सुरू आहे। तसंच याशिवाय इतरही काही विधेयकं घाईघाईत मंजूर करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप भाजपनं काल केला होता। याशिवाय 2020-21च्या पुरवणी मागण्यांवरही आज चर्चा होणार आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। विवेक, काल मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवर गाजलं होतं सगळं अधिवेशनाचा दिवस। आज शक्ती विधेयक आहे। खरं तर हे विधेयक सर्वांनी मंजूर करावं असं आवाहन सरकारतर्फे केलं जात आहे, पण भाजपचं नेमकं म्हणणं काय आहे? की भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं आहे की ही शक्ती विधेयक अतिशय महत्त्वाचं विधेयक आहे आणि तसं जर कायद्यात रूपांतर व्हायचं असेल तर त्याच्याविषयी सगळ्या मुद्द्यांविषयी चर्चा व्हायला पाहिजे। साधक बाधक चर्चा जर झाली तर ते एक मजबूत कायदा, कडक कायदा असा या विषयाचा संदर्भात होऊ शकेल असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे। काल काही सत्ताधारी मंत्र्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं की गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यानं या संदर्भातले सामाजिक कार्यकर्ते असतील, आमदार असतील यांच्याशी चर्चा झालेली आहे। त्यामुळे आज हे विधेयक मंजूर करण्यात यावं दोन्ही सभागृहांमध्ये असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे। भारतीय जनता पक्षाला वाटतं की जर जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे हे विधेयक गेलं तर या संदर्भात अधिक सखोल चर्चा होऊ शकेल आणि या कायद्यात कुठल्या तरतुदी असायला हव्यात याविषयी सगळ्यांना माहिती होईल आणि अधिक चर्चेने अधिक उपयुक्त, अधिक कडक असा हा कायदा होऊ शकेल असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे। आणि त्यातूनच पुन्हा एकदा राज्य सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता होती कारण राज्यामध्ये अनेक वेळा आपण पाहिलं की महिलांवर अत्याचार झाल्यानंतर एक कडक कायदा करण्याची मागणी करण्यात येते आहे। आंध्रमध्ये जो दिशा कायदा करण्यात आला त्या धर्तीवर राज्यात कायदा करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी सातत्यानं करण्यात येत होती। अखेरीस काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेमध्ये हे विधेयक मांडलेलं आहे आणि आज नेमकं यावर काय होतं हे पाहावं लागेल। केतकी विवेक, शक्ती विधेयकाचा तर एक मुद्दा आहे ज्यावर भाजपनं आक्षेप घेतलाय किंवा त्या विधेयकावर अधिक चर्चा होईल असं त्यांचं म्हणणं आहे, पण अन्य विधेयकांचं काय? कारण आजचाच हा दिवस हातात आहे आणि अन्य विधेयकं घाईघाईनं मंजूर करून घेण्याची नक्कीच सरकार प्रयत्न करेल। त्या दृष्टीनं सरकारची काय तयारी आहे आणि विरोधकांची काय भूमिका आहे? या अधिवेशनामध्ये 10 विधेयकं मांडण्यात आलेली आहेत, 6 अध्यादेश आहेत आणि हे जर अध्यादेश आणि विधेयकं अशी जर मंजूर करण्यात आली तर मग सभागृहाचं जी भूमिका असते किंवा सभागृहाचं जे काम असतं की चर्चा करून त्यानंतर कायदे तयार करणं ते मात्र होऊ शकणार नाही असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे। कालच पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की जर हे कायदे आणि हे विधेयक अशा पद्धतीने तयार करण्यात आले, विधेयकावर चर्चा नव्हतं ते जर मंजूर करण्यात आले तर मग त्याची उपयुक्तता काय असेल याच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। कारण कुठल्याही विधेयकावर, कुठल्याही विषयावर सभागृहात चर्चा होऊन त्यानंतर कायदा झाला पाहिजे असं भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे खूप घाईघाईत ही सगळी विधेयकं मंजूर करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे असं देखील भाजपचं म्हणणं आहे आणि त्यावर देखील आणि त्यासोबतच 2020 आणि 2021च्या ज्या पुरवणी मागण्या आहेत त्यावर देखील चर्चा झाली पाहिजे असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे। अर्थात आज वेळ खूप कमी आहे त्यामुळे राज्य सरकार नेमकं या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल। विवेक, आणि मुख्य मुद्दा आहे तो मराठा आरक्षणाबद्दलचा, कारण बाहेर मराठा संघटना सगळ्या आक्रमक झाल्या आहेत, कार्यकर्ते तिथे आंदोलनाला बसले आहेत आणि आतमध्ये सुद्धा विधान भवनाच्या आतमध्ये सुद्धा खूप जोरदार याबद्दल चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा या अधिवेशनाच्या काळात मांडला जाणार आहे की नाही? तशी सातत्यानं मागणी होती। काल शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी देखील म्हटलं की मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला पाहिजे, बाहेरचे आंदोलक देखील तेच भूमिका घेतात। आणि काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेव्हा या संदर्भात प्रश्न विचारला त्यावेळेस ते म्हणाले की हा मुद्दा मुळात न्यायालयीन आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे, जानेवारीमध्ये त्याची सुनावणी होईल आणि त्यातूनच कायदेशीर मार्ग निघू शकतो। त्यामुळे
प्रेशर टॅक्टिक्स तर निश्चितपणे वापरल्या जात आहेत. आंदोलक देखील खूप आक्रमक आहे की मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारने ठाम भूमिका घेतली पाहिजे, पण ती भूमिका सुप्रीम कोर्टात घ्यावी लागणार आहे. तो कायदेशीर पेच सुप्रीम कोर्टातून सोडावं लागणार आहे. त्याला किमान आणखीन एक 1.25 महिन्याची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं जी मराठा आरक्षणावर स्थगिती दिली आहे त्याचं नेमकं काय होणार आहे समजू शकणार आहे. त्याच्यामुळे कितीही आज आंदोलनं झाली किंवा कितीही आक्रमकपणे ही भूमिका मांडण्यात आली तरी पण सुप्रीम कोर्टातच ह्या गोष्टीचं सोल्युशन मिळणार आहे हे निश्चित. अगदी धन्यवाद विवेक या माहितीबद्दल. आणि हे सगळे अपडेट्स आज काय अधिवेशनात होतं हे आम्ही तुझ्याकडून घेतच राहणार आहोत. यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे. मेट्रो कारशेडसाठीची कांजूरमार्ग इथली जागा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मेट्रो 3 प्रकल्पासाठी कांजूरमार्ग इथली 102 एकर जागा MMRDAला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर हायकोर्टानं प्रश्न उपस्थित केले. तसंच जिल्हाधिकारी आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची नव्यानं सुनावणी घेणार का, की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून असल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू, अशी विचारणा न्यायालयानं सरकारला केली आहे. प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी असे वाद संपुष्टात आणायला हवेत, असं सुद्धा न्यायालयानं सरकारला सुनावलंय. आरे वसाहतीत कारशेड उभारायला पर्यावरणप्रेमींनी केलेल्या विरोधानंतर महाविकास आघाडी सरकारनं मेट्रो कारशेडसाठी कांजूर इथली जागा देण्याचा निर्णय घेतला. मात्र या जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते किरीट सोमय्या. किरीटजी, काय म्हणणं आहे, कारण जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टानं खडेबोल सुनावलेले आहेत? की बालहट आणि राजहट हे जे सरकार जे आहे ना स्टंटबाजीमध्ये इन्व्हॉल्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब कधीतरी मुंबईकरांचा विचार करणार का? असा प्रकारचे स्टंट करून काही लोकशाही लोकतंत्र नाही चालत. आता 5,000 कोटी रुपये आणि 5 वर्षाचा डिले हे माननीय मुख्यमंत्री कुठून भरणार? आम्ही पहिल्या क्षणापासून सांगतोय की जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलं आहे ऑर्डर मध्ये, तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सही करा आणि ट्रान्सफर कराले. नोट्स मध्ये लिहिलेलं आहे की हायकोर्टाचा स्टे आहे. केंद्र सरकारची आपण जमीन मागितली आहे 2019 मध्ये. रिटन रिप्रेझेंटेशन आहेत. 2019 जानेवारी मध्ये दिल्लीत मीटिंग झाली. MMRDA ते अधिकारी राज्य सरकारतर्फे गेले. केंद्र सरकारला विनंती केली की आम्हाला ही जमीन द्या. त्यांनी सरकारने सांगितलं बाबा हायकोर्टाचा स्टे आहे, पहिले तुम्ही हायकोर्टात अप्रोच व्हा. जमीन केंद्र सरकार देणार, नक्की देणार, पण हायकोर्टाची परमिशन घ्यावी लागणार. परंतु उद्धव ठाकरेंना साहेबांना सांगायचं होतं, करून दाखवलं. आणि काय करून दाखवलं? मुंबईकरांचा मेट्रोचा सत्यानाश करण्याचं काम ठाकरे सरकारने केलं. अगदी आता किरीटजी, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण आता तर नव्यानं सुनावणी घेण्याची सूचना सुद्धा देण्यात आली आहे, त्यामुळे आता काय भाजपची नेमकी भूमिका याबद्दल असणार आहे? नाही, माझं परत एकदा हात जोडून विनंती, दिस इज नॉट भूमिका ऑफ भाजप. ही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका. ती भूमिका उद्धव ठाकरेजी परिवाराची भूमिका. फक्त त्यांचे सुपुत्र पालकमंत्री यांच्या जिद्दीसाठी आणि यांना दाखवायचं होतं की मी आहे, आता मी आहे. त्याच्यामुळे एका बाजूला महाराष्ट्राची जनता आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे परिवार, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ह्याच्यात महाराष्ट्राचा जनतेचा, मुंबईचा जनतेचा हिताचा विचार करून आरे मध्ये कारसेट तयार 4 महिन्यात होणार, ते तसं पूर्ण करावं. आणि कांजूरचा जमीन जर राज्य सरकारनं हवी असेल तर त्यांनी कोर्टाला अप्रोच व्हावं लागणार. जो स्टे मिळालेला आहे प्रायव्हेट कंपन्यांचा, त्याचा संबंधित त्यांनी पुनर्विचार याचिका करू शकतात. परंतु मुंबई मेट्रोचं बंद केलेलं काम पूर्ण सुरू करावं. आरे कारसेटचा जो डेपो आहे तो ताबडतोब उपयोगात घ्यावा आणि पुढच्या वर्षी मुंबईकरांना मेट्रो प्रवास करण्याची मुभा द्यावी, एवढं करावं ही विनंती. धन्यवाद किरीटजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघतो की वारंवार आमची ही भूमिका आहे आणि आता तरी मुंबईकरांसाठी निर्णय घ्या, असं किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलेलं आहे. महत्त्वाची बातमी आहे. हायकोर्टानं सरकारला सुनावलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सवाल विचारला की पुन्हा ही नव्यानं सुनावणी घेऊ का, असं देखील त्यांनी विचारले. कारण ही मेट्रो कारशेडची जागा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली होती.
102 एकर ही जागा आहे आणि MMRDAला हस्तांतरित करण्याचा मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशावरच हे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। आणखीन एक मुद्दा सध्या राज्यात गाजतोय तो म्हणजे मंत्र्यांच्या बंगल्यांबद्दलचा। राज्यात आर्थिक चणचण भासत असली तरी मंत्र्यांसाठी सरकारची तिजोरी खुली आहे। मंत्र्यांनी आपल्या बंगल्यांसाठी तब्बल 90 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आणि विरोधकांकडे मुद्देच नसल्याने बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केलाय। दरम्यान संसदीय कामकाज मंत्री सतेज पाटील नेमकं काय म्हणालेत याबद्दल ते बघूयात। मंत्र्यांचे बंगले हे अनेक जुने आहेत आणि त्या ठिकाणी वारंवार आपण बघतो की मुंबईचा हवामान बघता काही ठिकाणी थोडा खर्च त्या ठिकाणी करावा लागतो, परंतु तो जास्त झालाय किंवा असं झालं असं म्हणणं अयोग्य ठरेल। कारण शेवटी त्या ठिकाणची व्यवस्था, येणाऱ्या अभयगात्यांची व्यवस्था, येणाऱ्या लोकांची मंत्र्यांच्याकडची गर्दी पाहिली आणि येणाऱ्या जनतेला किमान बसण्याची जागा व्यवस्थित असली पाहिजे। आल्यानंतर त्यांना किमान तिथं उभं राहता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे, यासाठी या व्यवस्था केलेल्या आहे असं माझं मत। विरोधकांना मुद्दे नसतील कदाचित, म्हणून आता असे मुद्दे घेऊन ते पुढे येत असतील। आणि आपण बघतोय मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काय नेमकं सगळं चाललेलं आहे या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबई महानगरपालिकेनं पाणीपट्टी थकीत असलेल्यांची जी डिफॉल्टरची यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे, त्यामध्ये सर्वाधिक बिल जे आपण पाहिलं तर साधारणतः राजेश टोपे आरोग्यमंत्री यांचा जो बंगला आहे जेतवन, त्याची थकबाकी ही सर्वात अधिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 2,43,000 रुपये थकबाकी जी आहे ती या बंगल्याची जवळपास जून 2020 पासून या ठिकाणी थकीत असल्याचं दिसतंय। आणि याच बंगल्याच्या शेजारी असलेला जो सातपुडा बंगला आहे तो अन्न आणि औषधी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचा आहे आणि या बंगल्याकडे जवळपास 23,000 रुपयांची थकबाकी जी आहे ती आपल्याला या संपूर्ण काळात पाहायला मिळते। जर आपण या संपूर्ण प्रकरणासंदर्भात जेव्हा अशोक चव्हाण यांना जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत की ज्यांच्याकडे या संपूर्ण बंगल्यांच्या देखरेखीची व्यवस्था ज्या विभागाकडे आहे त्या विभागाचे मंत्री जे आहेत अशोक चव्हाण यांनी या ठिकाणी सांगितलं की ही संपूर्ण जबाबदारी बिल भरण्याची जी आहे ती सार्वजनिक बांधकाम च्या अधिकाऱ्यांची आहे आणि नक्कीच ती दिरंगाई झाली आहे का या संदर्भातली जी चौकशी आहे ती केली जाईल। महानगरपालिकेचं पाणी बिल थकीत असलेले जे बंगले आहेत त्यामध्ये पुरातन हा देखील एक बंगला आहे। हा बंगला पूर्वी सुभाष देसाई आणि राम शिंदे हे दोघांना एकत्रपणे या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि याच बंगल्याचं जवळपास 1,20,000 रुपयांची जी पाणीपट्टी आहे ती या ठिकाणी आपल्याला थकीत असल्याची पाहायला मिळते। पण हा बंगला आता जवळपास 4 ते 5 महिन्यापासून पूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी जवळपास राज्यमंत्र्यांसाठी एक संपूर्ण मोठी इमारत बांधकाम करण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे हा संपूर्ण बंगला आता जमीनदोस्त केला जाणार असून हा खाली करण्यात आला आहे। पण याची पाणीपट्टी जी आहे ती जवळपास 1,20,000 रुपये थकबाकी जी आहे ती महापालिकेने या ठिकाणी दाखवली आहे आणि या बंगल्याला देखील डिफॉल्टर म्हणून जाहीर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे लाईट बिल का भरलं नाही, पाणीपट्टी का भरली नाही, हा खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि याच थकबाकीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कशी जुंपली ते पण बघूयात। बंगल्यांवर किती खर्च केला याच्यावर मी याकरता बोलणार नाही की तो गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी बंगल्यांचं रिनोव्हेशन हे चालूच असतं, तो कमीत कमी झाला पाहिजे, प्रत्येकाची अपेक्षा आहे। जरूर बंगल्यावर खर्च करा, पण शेतकऱ्याला पैसे दिले नाही याचं काय, ते महत्वाचं आहे। म्हणजे बंगल्यांवर खर्च करायला जर पैसा असेल तर शेतकऱ्याला मदत करायला पैसा काय नाही या सरकारजवळ, असा आमचा सवाल आहे। माझ्या माहितीप्रमाणे 90 कोटी रुपये खर्च झालेले नाही। मी लगेचच माहिती घेतली, काही बातम्या दिल्या जातात, मी पण माहिती घेतली किंवा किती खर्च झाला काय झाला, अजून ते आकडेच पुढे आले नाही तर ह्यांनी 90चा आकडा कुठनं काढला। मंत्र्यांचे बंगले म्हणजे कुठल्याही मंत्र्यांची खासगी प्रॉपर्टी नाही आहे, पहिली गोष्ट। आणि हे बंगले वर्षानुवर्ष गेल्या 50-70 वर्षापासून हे बंगले शासनाच्या ताब्यात आहेत। दर 4-5 वर्षाला त्याच्यावर सुधारणा करावी लागते, रिपेअर करावे लागतात आणि त्यामुळे याच्यावर रिझनेबल खर्च 2-4 लाख वर्षात करावाच लागतो। गैर काय असं वाटत नाही सर। एकीकडे 1 करोड रुपयाची उदाहरण आहेत, पाण्याची बिलं आहेत, थकलेली आहेत, असं आहे की एकंदरीत मधल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे राज्याचं उत्पन्नच निश्चितच कमी झालेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा वेळेस या देयके प्रलंबित राहू शकतात, मी नाकारत नाही।
यानंतर पुढची बातमी बघूयात. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि त्यांच्या संदर्भात खोट्या बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि समाज माध्यमांच्या विरोधात हक्कभंग दाखल केलाय. काय नेमकं म्हणणं आहे प्रताप सरनाईक यांचं ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा हक्कभंग आणलेला आहे. आता हा जो नवीन हक्कभंग आणलेला आहे तो नेमका कोणाविरुद्ध आणि का आहे हे आपण थेट त्यांनाच विचारूया. हा नवीन हक्कभंग आता तुम्ही दाखल केलेला आहे, हा कोणाविरुद्ध आणि का? चित्रपट अभिनेत्री कंगना रनावत ने एक ट्वीट किया और मुंबई एयरपोर्ट पे मैं मुंबई की तुलना पाकिस्तान से करने के बाद में जो लोग मेरा जबड़ा तोड़ने आने वाले थे उनके घर में पाकिस्तान का क्रेडिट कार्ड मिला अशा प्रकारचं तिने ट्विट केलं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून सगळ्या न्यूज चॅनलनी अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यामुळे जाणीवपूर्वक तिच्या विरोधामध्ये जो मी आवाज उचलला होता, तिने मुंबई पोलिसांची बदनामी केली, तिने मुंबई महाराष्ट्राची तुलना काश्मीर स्थित पाकिस्तानची केली. त्यामुळे तो बदला घेण्यासाठी कंगना रनावत हिने ट्विट केलं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून ईडीचं अधिकृत कुठलंही प्रसिद्धी पत्रक आलेलं नसताना किंवा दुजोरा नसताना सुद्धा माझ्या घरामध्ये पाकिस्तानचं क्रेडिट कार्ड मिळालं अशा प्रकारच्या बातम्या दिल्या. उद्या कंगनाने हे ट्विट केलं, परवा अजून कोणी राफेलचे कागदपत्र मिळाले म्हणून सांगेल, अजून कोणी डोनाल्ड ट्रम्पबरोबर पार्टनरशिप माझी आहे असं सांगेल, परवा कोणी फ्रान्सच्या अध्यक्षाबरोबर अजून माझी काही लागेबांधे असं सांगतील. म्हणजे अशा प्रकारे जाणीवपूर्वक प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियाची बदनामी कंगना रनावत यांनी केली. त्यामुळे माझी ह्या राज्यामध्ये देशामध्ये बदनामी झालेली आहे तिच्या विरोधामध्ये आणि ज्या बातम्या खोट्या प्रसिद्ध केल्या त्यांच्या विरोधात मी आज हक्कभंग दाखल केलेले आहे. तुम्ही आधी देखील हक्कभंग दाखल केला होता, त्याचं काय झालं आणि आता हा नवीन जो हक्कभंग दाखल केलेला आहे त्याचा काय परिणाम होईल? नाही, निश्चितपणे बघा, एक लोकप्रतिनिधी आहे मी, महाराष्ट्राच्या पहिल्या 10 आमदारांमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून आलेला आमदार असताना जर अशा प्रकारे बातम्या प्रसिद्ध करून जाणीवपूर्वक माझी जर बदनामी करण्याचं कटकारस्थान कंगना रनावत आणि काही त्यांना मदत करणारे पक्षाचे लोक करत असेल तर मला त्या विरोधामध्ये माझ्या अधिकाराचा फायदा घेऊन मला जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराने मी हा हक्कभंग दाखल केलेला मला नक्कीच न्याय मिळेल याची मला खात्री आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि नंतर पुढची बातमी बघूयात. कंत्राटी शेतीमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीला कोणताही धोका नाही असा संदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय. न्यूज 18 लोकमतवर काल त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यात त्यांनी नव्या शेती कायद्याबाबत सविस्तर उत्तरं दिली. आपल्या मालाचा भाव ठरवू न शकणारा शेतकरी हा एकमेव आहे आणि हे वास्तव आम्हाला बदलायचं आहे. एपीएमसी कुणीही बंद करायला निघालेलं नाही. शेतकऱ्यानं त्याला हवा तिथं त्याचा माल विकावा असं गडकरी म्हणाले. यावरून महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे त्यावर प्रतिक्रिया द्यायला मात्र त्यांनी नकार दिला. एखाद्या वेळी आपण ओला उबरच्या टॅक्सीत बसलो आणि 2 तास बसलो तर ती टॅक्सी आपल्या मालकीची होते का? 7-12वरचं नाव कधी बदलतं का? मला एक सांगा, 7-12 रेव्हेन्यू रेकॉर्ड जो असतो तो त्याच्याच नावाने राहील. 2 वर्षाकरता पुरतं कॉन्ट्रॅक्ट असतं. कोणत्या कायद्यात लिहिलं आहे की 2 वर्षाकरता ज्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यानं जमिनी होते म्हणून? माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये काही विषय जे आहेत ते नेमके काय आहेत? कुठल्याही शेतकऱ्याची जमीन कॉन्ट्रॅक्ट फर्म कोणी घेतलेलं एक देखील उदाहरण नाही आहे. प्रॉब्लेम कुठे आला मी तुम्हाला सांगतो. काही शेतकऱ्यांनी कंपनीकडनं ऍडव्हान्समध्ये 2 लाख, 3 लाख, 5 लाख घेतले आणि त्यांना जमीन मॉर्गेज केली. उद्या बँकेला तुम्ही कर्ज घेऊन ते जमीन मॉर्गेज केली आणि कर्ज नाही चुकलं तर बँक तुमची प्रॉपर्टी ताब्यात घेते. ही केस वेगळी आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. शेतीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं स्थान खूप मोठं आहे आणि त्यांनी सातत्याने अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या हिताकरता मांडलेल्या आहेत. मी जे शरद पवारांना समजलो त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि शेतकऱ्याला कुठेही माल विकता येईल याचे विचार त्यांनी अनेक वेळा मांडले आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीतही वेगळा नवीन विधेयक त्यावेळी तयार केलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार, शरद जोशी किंवा मी ज्यांना बघितलं त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकरता मांडलेलं आहे आणि मी त्यावेळी देखील त्यांच्या या विचाराचं समर्थन केलं होतं. आता पॉलिटिकली कोणी काय भूमिका घ्यावी, काय बोलावं हा परिस्थितीत त्या लोकांचा प्रश्न आहे. म्हणजे ही पॉलिटिकल पार्टी मधलं भाषण नाही आहे. MSPचा अर्थ दिल्लीमध्ये एक कृषी मूल्य आयोग आहे. ते पाशा पटेलांना बोलवा एकदा. शेतकरी संघटनेचे ते अध्यक्ष होते महाराष्ट्राचे. शरद जोशी हे मी पण त्यांना मानतो. त्या याच्यात कृषी मूल्य आयोग उत्पादन खर्च कसा होतो तो काढतात.
त्याच्यामध्ये डिझेलची किंमत, बैलाची किंमत, मजुरीची किंमत, बियाण्याची किंमत, खताची किंमत, पॉवरची किंमत सगळं जोडून त्याचा एक फॉर्म्युला असतो. त्याच्यावर शेतकरी म्हणून आमचा अनेक दिवस आक्षेप होता, आजही आहे. आणि त्याच्यानंतर ते कृषी मूल्य आयोग तो फॉर्म्युल्यात किंमत काढल्यानंतर नीती आयोग, कृषी मंत्रालय तिघं बसून त्याची किंमत काढतात. मग त्याची कॅबिनेट नोट येते कॅबिनेट समोर आणि प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत कॅबिनेट ते जी मिनिमम प्राइस आहे, मिनिमम सेक्युअर्ड प्राइस MSP ती मंजूर करतात. त्याचं गॅझेट नोटिफिकेशन निघतं. आणि मला तर आश्चर्य वाटलं की आमच्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवाईशी ज्याचा संबंध होता, ज्यांना हायकोर्टाने जामीन नाकारलाय, जे जेलमध्ये आहे, त्यांचे फोटो आंदोलनात दिसले. ज्यांनी अँटी नॅशनल भाषणं दिली त्यांची फोटो दिसली. पण मी म्हणतो याचा अर्थ ते शेतकरी किंवा शेतकरी संघटना याला जबाबदार नाही आहे. त्यांच्या आंदोलनाचा दुरुपयोग करून आपला अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न काही एलिमेंट करतात आहेत. त्यांच्यापासून शेतकऱ्यांनी आणि संघटनांनी सावध राहावं, एवढंच फक्त माझं त्यांना आव्हान आहे. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत नितीन गडकरी यांनी ही मतं व्यक्त केली आहेत. केंद्रानं नुकत्याच जे 3 कृषी कायदे केले आहेत त्याला महाराष्ट्र सरकार विरोध करतंय, पण राज्य शासनाचे मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांनी यामधले दोष दाखवून द्यावेत, असं आव्हान शिवराय कुलकर्णी यांनी दिले. मी सांगतो ना, मी असं म्हटलेलं नाही. त्या पत्रातल्या वाक्यानुरूप शरद पवारांनी त्याचा खुलासा करणं आवश्यक आहे, तो ते करत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते करत नाहीत. त्यांनी वेगळ्या अर्थाने पत्र लिहिलं होतं, तो अर्थ कोणता होता तो तरी सांगा. तेव्हा अर्थ कोणता होता तो सांगितला पाहिजे ना. असं आहे की पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जे काही लिहिलेलं आहे आणि ते पत्र खुलं आहे. आता ही पळवाट आहे. क्रमांक 2 केंद्राचा ते जे म्हणतात की याला राज्याचा अधिकार नाही, राज्याचा अधिकार केंद्राने का केला नाही. ज्यावेळी संसदेत कायदा पारित झाला, ज्यावेळी राज्यसभेत कायदा पारित झाला, त्यावेळी शरद पवारांचे 4 खासदार का बोलले नाही. प्रफुल्ल पटेलांचं भाषण आहे कि कायदा तो ठीक है, हमने भी डिमांड की थी, हमारी भी मांग थी, हमने भी बोला था ये तो ठीक है, किसानों का हित तो होना चाहिए, हम भी चाहते हैं, लेकिन शरद पवार जी जैसे वरिष्ठ नेतृत्व को आपने पूछना चाहिए था. आता याचं उत्तर काय. यानंतरची बातमी आहे करोनाच्या लसीबद्दलची. केंद्र सरकारनं करोना लसीकरण मोहिमेसाठी राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. प्रत्येक दिवशी एका सत्रात 100 ते 200 लोकांचं लसीकरण, त्याचप्रमाणे लस दिल्यानंतर प्रतिकूल परिणाम पाहण्यासाठी 30 मिनिट देखरेख आणि एका वेळी एकाच व्यक्तीला लस, अशा प्रमुख मार्गदर्शक सूचनांचा यामध्ये समावेश आहे. लसीकरण मोहीम आता सुरू करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्याच राज्यांना तयार राहण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आलेले आहेत. त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत, ज्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आहेत ज्याचं पालन केंद्रांना करणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे एका वेळेला एकाच व्यक्तीला लस देता येणार आहे. 100 ते 200 लोकांचं लसीकरण एका सत्रात करावं लागणार आहे आणि लस दिल्यानंतर त्याचे काही प्रतिकूल परिणाम होतात का यासाठी 30 मिनिटं देखरेख ठेवावी लागणार आहे. संपूर्ण राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असतानाच करोना रिकव्हरीमध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा 3ऱ्या क्रमांकावर आलाय. पहिल्या क्रमांकावर धुळे जिल्हा आणि दुसऱ्या क्रमांकावर वाशिम जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मार्च महिन्यात पहिले 2 कोरोना रुग्ण सापडले होते आणि त्यानंतर हजारोंच्या संख्येनं वाढ होत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 49,000 जाऊन पोहोचली होती. तर 1600 जणांचा कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यू झालाय. पण सध्या कोल्हापूर जिल्ह्यात फक्त 129 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सध्या कोरोना मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करतोय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. संदीप, आपण सातत्यानं काही दिवसांपूर्वी बातम्या देत होतो की कोल्हापूरमध्ये संख्या कशी वाढतीये. आता मात्र नक्कीच तुला देखील एक दिलासा मिळाला असेल की ही सकारात्मक बातमी आपण दिली आहे. नक्कीच बऱ्याच दिवसानंतर ही कोरोनाबाबतची तितकी सकारात्मक बातमी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आणि कोल्हापूरकरांसाठी म्हणता येईल. कारण मार्च महिन्यामध्ये 2 पेशंट सापडले होते, एप्रिलमध्ये 9, मे महिन्यामध्ये 491, जुलै महिन्यामध्ये 4,800, ऑगस्ट महिन्यामध्ये 17,000, सप्टेंबर महिन्यामध्ये 21,000 आणि त्यानंतर मात्र रुग्णसंख्या चांगल्याच पद्धतीने घटत गेली. ती ऑक्टोबर महिन्यात 3,000वर आली. नोव्हेंबर महिन्यात फक्त 833 रुग्ण सापडले आणि आता डिसेंबर महिना सुरू आहे, 15 दिवस झाले आहेत. आतापर्यंत 245 फक्त रुग्ण सापडलेले आहेत. आपण जर आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तितकी 49,000 रुग्ण सापडले होते.
पण त्यातले 47,477 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आणि आतापर्यंत 1,600 जणांचा मृत्यू देखील झाला. पण आता ऍक्टिव्ह पेशंटची संख्या जर पाहिली तर ती फक्त 129 आहे. त्यामुळे कदाचित कोल्हापूर जिल्हा हा पुढच्या काही दिवसांमध्ये लवकरच कोरोना मुक्त होऊ शकतो असं देखील म्हटलं जातंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात 3 नंबरला आहे कोरोनाच्या रिकव्हरीमध्ये कोल्हापूर जिल्हा. पहिल्या क्रमांकावर जो आहे तो धुळे जिल्हा आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर वाशिम जिल्हा आहे. त्याचबरोबर नाशिक, जालना, पालघर ह्या जिल्ह्यांमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय पद्धतीने घटल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पण कोल्हापूरकरांसाठी नक्कीच ही एक सकारात्मक आणि मोठी बातमी म्हणता येईल. अगदी धन्यवाद संदीप. आणि लवकरच राज्यातले सगळेच जिल्हे करोनामुक्त होऊ देत अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनीच प्रयत्न करूयात. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर पाहणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.